Hello friends, here we are going to start our next topic, that is a mechanism of sugar transport through phloem. So let's move towards last topic. What we seen in the last lecture, there is a transport of mineral ions, how the mineral ions are transported through the xylem and phloem. Then transport of food, how the food is prepared and how it is transported to various ways into the plant. Along with this, there is a source point and sink point where the food is prepared and food is utilized. Then path of translocation, upward translocation, downward translocation means longitudinal or vertical translocation, and horizontal or lateral translocation. Then various diagrams related to the vertical translocation and lateral translocation. Now we are going to start our next topic, that is the mechanism of sugar transport through phloem. Here it is. So to explain the mechanism of sugar transport through phloem, several mechanisms are there. That is theories like diffusion, activated diffusion, protoplasmic streaming, electroosmosis, and pressure flow. But most convincing theory, that is the Munch's pressure flow theory or mass flow hypothesis. This is the Munch pressure flow theory or mass flow hypothesis. आता वेगवेगळ्या थेरीज ज्या आहे त्या पुट फोर्थ आहे टू एक्सप्लेन दी मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट. ह्या सगळ्या थेरीज दिल्या इथे. ह्या सगळ्या थेरी तुम्हाला लिहायच्या आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. पण मोस्ट कन्व्हिन्सिंग थेरी जी आहे ती मंच प्रेशर फ्लो थेरी, त्यालाच आपण म्हणतो मास फ्लो हायपोथेसिस. सो लेट सी व्हॉट द अर्न्स्ट मंच प्रपोज्ड. So according to this theory, photosynthetic cells synthesizes glucose. Hence, its osmotic concentration increases. Due to this endoosmosis, water from surrounding cells and xylem is absorbed. The cells become turgid due to increase in turgor pressure. Sugar from photosynthetic cell is forced ultimately into the sieve tubes of the vein. This is called loading of vein. आता अर्न्स्ट मंच जो आहे त्यांनी ही थेअरी जी आहे ती प्युअरली फिजिकल थेअरी म्हणून फॉरवर्ड केली आहे. सी सो अकॉर्डिंग टू अर्न्स्ट मंच, प्लांट्समध्ये किंवा प्लांट लीफमध्ये काही सेल असतात, दॅट इज दी फोटोसिंथेटिक सेल, that having the specialized photosynthetic cell organelle, that is the क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत आहे, क्लोरोफिल्स असतात त्यामध्ये. त्याने काय होते, ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोज तयार झाल्यामुळे काय होतं, त्यांचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज होऊन जाते. कोणाचं, सेलचं. हियर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. आता ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे एंडोऑस्मॉसिस होते. आता एंडोऑस्मॉसिस, एक्झोऑस्मॉसिस वगैरे ह्या टर्म ज्या आहेत त्या आपण प्रिव्हियस टॉपिकमध्ये स्टडी केल्या आहे. सो ड्यू टू दी एंडोऑस्मॉसिस, वॉटर फ्रॉम सराउंडिंग सेल्स अँड झायलम इज ॲब्सॉर्ब्ड. एंडोऑस्मॉसिस मीन्स एंट्री फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आता वॉटरची एंट्री झाल्यामुळे काय होतात, दी सेल्स बिकम्स टर्जिड, मीन्स त्याचा टर्जिडिटी जो आहे तो इन्क्रीज होतो. आता टर्जिडिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय, डायरेक्टली इनडायरेक्टली आपण समजू शकतो त्याचा टर्जर प्रेशर जो आहे तो इन्क्रीज झाला. ठीक आहे. देन शुगर फ्रॉम फोटोसिंथेटिक सेल इज फोर्स्ड अल्टिमेटली इन टू दी सीव ट्यूब्स ऑफ दी व्हेन. आता टर्जिडिटी इन्क्रीज झाली आहे, टर्जर प्रेशर इन्क्रीज झाला आहे,
आता टर्जर प्रेशर इंक्रीज झालं म्हणजे काय, जे तयार झालेलं जे काही ग्लुकोज आहे किंवा शुगर आहे फोटोसिंथेटिक सेलमध्ये, हे अल्टिमेटली फोर्स्ड होते कोणामध्ये, सीव ट्यूब्स ऑफ द व्हेन, आणि यालाच म्हटलं आहे आपण दिस इज कॉल्ड लोडिंग ऑफ व्हेन. ठीक आहे. ही थेअरी दिली आहे अर्न्स्ट मंच यांनी. त्याच्या थेअरीनुसार फोटोसिंथेटिक सेल्समध्ये ग्लुकोज तयार होते. ग्लुकोज तयार झाल्यामुळे सेलचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते. ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे एंडोऑस्मोसिस होते. ऑस्मोसिसमध्ये वॉटरची एंट्री ही सेलच्या झायलममध्ये होईल. ठीक आहे. मीन्स दॅट इज कॉल्ड इट इज ॲब्सॉर्ब्ड बाय झायलम. ठीक आहे. वॉटर ॲब्सॉर्ब झाल्यामुळे सेलची टर्जिडिटी इन्क्रीज होईल. टर्जिडिटी इन्क्रीज झाली म्हणजे सेलचा टर्जर प्रेशर इन्क्रीज होईल. लॅटर ऑन शुगर फ्रॉम फोटोसिंथेटिक सेल इज फोर्स्ड अल्टिमेटली इन टू दी सीव ट्यूब्स. म्हणजे आता शुगर जे आहे किंवा ग्लुकोज जे आहे ते आता फोटोसिंथेटिक सेलमधून फोर्सफुली सीव ट्यूबमध्ये एंटर करेल. दिस इज कॉल्ड लोडिंग ऑफ व्हेन. लोडिंग ऑफ व्हेन मीन्स व्हेन्स जे आहे त्या आता ग्लुकोजनी लोड झाले आहे. हे सगळं कुठे झालं आहे, सोर्स पॉईंटमध्ये. आता ट्रान्सलोकेशनमधून काय होईल, ज्या व्हेन्स लोड झाले आहे त्या आता तोच शुगर किंवा ग्लुकोज जो आहे तो हळूहळू आता सिंक पॉईंटकडे मूव्ह फॉरवर्ड होईल. सो ॲट दी सिंक एंड रूट सेल युटिलायझेस शुगर अँड अल्सो पॉलिमरायझेस एक्सेस शुगर इन टू दी स्टार्च. आता व्हेन्स ह्या शुगरनी लोड झाल्या आहे, दॅट इज द लोडिंग ऑफ व्हेन. आता असा शुगर जो आहे तो आता रूटकडे मूव्ह होत आहे. रूटकडे किंवा रूट सेलपर्यंत पोचल्यानंतर त्या शुगरचं युटिलायझेशन होईल. मीन्स पॉलिमरायझेस एक्सेस शुगर इन टू दी स्टार्च. म्हणजे आता शुगरचं कन्व्हर्शन स्टार्चमध्ये होईल. शुगरचं कन्व्हर्शन स्टार्चमध्ये झाल्यावर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे इट बिकम्स लोअर्ड. शुगरचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते लोअर होऊन जाईल. आता ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन लोअर झालं म्हणजे तिथे होईल एक्झोऑस्मोसिस. एक्झोऑस्मोसिस मीन्स एंट्री फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. आता मीन्स दॅट इज अ एक्झोऑस्मोसिस. देन वॉटर इन दी root cell is lost to surrounding cells, thereby decreasing the turgidity of cell, along with this decreasing the turgor pressure of cell. Hence the turgor pressure gradient is developed from sieve tube in the leaf to the root cell. Accordingly, food is translocated along the concentration gradient passively. दिस इज कॉल्ड व्हेन अनलोडिंग. ठीक आहे. पहिले काय झालं होतं, व्हेन्स जे आहे त्या लोड झाल्या होत्या, दॅट इज कॉल्ड लोडिंग ऑफ व्हेन. इट बिकॉज ऑफ दिस प्रिपरेशन ऑफ शुगर इन टू दी फोटोसिंथेटिक सेल. देन लॅटर ऑन सच शुगर इज ट्रान्सपोर्टेड टू दी रूट सेल where the sugar is utilized. Sugar becomes utilized and polymerizes excess sugar into the starch. शुगरची क्वांटिटी कमी झाली, स्टार्चची क्वांटिटी इन्क्रीज झाली. शुगर कमी झाल्यामुळे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो डिक्रीज झाला आणि एक्झोऑस्मोसिस झाला. म्हणजे आता जे व्हेन्समध्ये जो शुगर होता तो आता सेलपर्यंत पोहोचेल. देन वॉटर इन द रूट सेल इज लॉस टू सराउंडिंग सेल. म्हणजे आता त्या वॉटरसोबतच जो ग्लुकोज होता, जो काही स्टार्च होता, जो काही फूड होता तो आता सराउंडिंग सेलमध्ये मूव्ह होईल. त्याने काय होईल, डिक्रीज इन दी टर्जिडिटी ऑफ सेल. त्याने सेलची टर्जिडिटी जी आहे ती डिक्रीज होईल. आता टर्जिडिटी डिक्रीज झाला म्हणजे सेलचा टर्जर प्रेशरसुद्धा लोअर्ड होईल किंवा डिक्रीज होईल. हेन्स दी शुगर प्रेशर ग्रेडियंट इज डेव्हलप फ्रॉम सीव ट्यूब इन दी लीफ टू दी रूट सेल. त्यांनी काय झालं आहे, टर्जर प्रेशर ग्रेडियंट जो आहे तो डेव्हलप झाला. कुठून, फ्रॉम सीव ट्यूब इन दी लीफ टू दी रूट सेल. आता लीफमध्ये काय आहे, लीफमध्ये सोर्स पॉईंट आहे ज्या ठिकाणी ग्लुकोज प्रिपेअर झाला आहे
आणि रूट सेल हा काय आहे, हा सिंक पॉईंट आहे जिथे तयार झालेलं ग्लुकोजचं युटिलायझेशन होणार आहे. सो अकॉर्डिंग टू दिस food is translocated along with the concentration gradient passively. This is called vein unloading. म्हणजेच काय झालं आहे, लीफपासून तर रूटपर्यंत शुगर जे आहे ते ट्रान्सपोर्ट झालं आहे, लीफ टू रूट सेल. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इट ॲक्ट्स पॅसिवली. ठीक आहे. देन दिस इज कॉल्ड व्हेन अनलोडिंग. लोडिंग होणे म्हणजे जसं आपण प्रिव्हियस पॉईंटमध्ये स्टडी केलं आहे, व्हेन्स लोड होणे शुगरने, आणि इथे व्हेन जे आहे त्या अनलोडिंग ही प्रोसेस होईल. देन ॲट द सिंक एंड शुगर इज यूज्ड अँड एक्सेस वॉटर एक्झ्युड्स इन टू दी झायलम. जसं आता हे सेंटेन्स ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, याला थोडंसं लक्षात ठेवायचं. सिंक एंड शुगर इज यूज्ड अँड एक्सेस वॉटर एक्झ्युड्स इन टू दी झायलम. जे जास्तीचं जे एक्सेस वॉटर आहे ते झायलममध्ये मूव्ह होईल. दिस इज दी अर्न्स्ट मंच थेअरी. देन several or very few objections are raised on this theory. Main objection of this theory is that this mechanism does not explain the bidirectional transport of food. Moreover, according to Munch, pressure flow is purely a physical process. हे स्टेटमेंट आपल्याला महत्त्वाचं आहे, फिजिकल प्रोसेस. अर्न्स्ट मंचनुसार ही थेअरी जी आहे त्याला आपण प्युअरली फिजिकल प्रोसेसची थेअरी म्हणत आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा आहे, एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की ही थेअरी जी आहे ती बायडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड जी आहे ती एक्सप्लेन नाही करत. जसं आपण बघितलं होतं, बायडायरेक्शनल मूव्हमेंट आहे. सो मेन ऑब्जेक्शन ऑफ दिस थेअरी दॅट दिस मेकॅनिझम डज नॉट एक्सप्लेन दी बायडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. एवढं सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायची. सो इन द नेक्स्ट पॉईंट, towards the transpiration. So now we are going to move towards the end of this chapter. Last but one topic, that is the transpiration. आता ट्रान्सपिरेशनबद्दल आपण याच्या पहिलेही किंवा हा वर्ड जो आहे तो याच्या पहिले आपण यूज केला आहे. सरळ आपण त्याला काय म्हणतो, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. सो व्हेअर दी इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस? इन दी लीव्स. सो according to this term, it is defined as the loss of water in the form of liquid is called guttation or transpiration. ठीक आहे. Then it occurs through special structures called stomata or hydrathodes. हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, त्याला तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. रायटिंगमध्ये तुम्हाला हे सगळे नोटेशन घ्यायचे आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. कारण रायटिंग केल्यामुळे काय होईल, बरेचसे पॉईंट्स आपले क्लिअर होतात. याचे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा ठेवू शकता. स्क्रीनशॉट ठेवल्यानंतर याच्यातून नोट्स काढायला विसरायचं नाही. सो डोंट फॉरगेट टू दी सॉर्टिंग्स. देन ट्रान्सपिरेशन, द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड or we can say that vapors is called transpiration, or it is also called as guttation. It occurs through the special structure called stomata or hydrathodes. Then here again the definition, the loss of water in the form of vapor is called transpiration. दोन्ही डेफिनेशन सारखे आहे, तुम्ही इथं दोन्ही लिहा किंवा जी तुम्हाला इझी वाटते ती प्रिपेअर करा. ठीक आहे. द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज कॉल्ड ट्रान्सपिरेशन दॅट ऑकर्स थ्रू दी लीव्ज, stem and flower and also the fruit. आता मॅक्झिमम ट्रान्सपिरेशन जे आहे ते लीव्जमधून होते. स्टेम, फ्लावर किंवा फ्रूट्समधून हे फार कमी ट्रान्सपिरेशन होते. म्हणजे वॉटरचं इव्हॅपोरेशन जे आहे ते मेजरली लीव्जमधून होईल. स्टेममधून, फ्लावरमधून किंवा फ्रूट्समधून ट्रान्सपिरेशन हे फार कमी होईल. सो प्लांट जेवढं वॉटर ॲब्सॉर्ब करत आहे त्याच्यापैकी
फक्त 5% वॉटर जे आहे, so plant absorb water constantly and continuously. Hardly 5% of the total water is absorbed by the root and is used for various activities. Remaining 95% water becomes excess, which is then lost into the atmosphere through the aerial parts. हे सेंटेन्स आपण इथे ब्रॅकेटमध्ये घेतलं आहे. देन 5% वॉटर जे आहे ते फक्त वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी, जे प्लांटमध्ये ज्या कोणत्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहे वॉटर रिक्वायरिंगचे, त्यासाठी यूज होईल. आणि रिमेनिंग 95% वॉटर जे आहे ते ट्रान्सपिरेट होईल किंवा त्या वॉटरचं इव्हॅपोरेशन होईल. आता इव्हॅपोरेशन टेक्स प्लेस थ्रू दी एरियल पार्ट. एरियल पार्ट म्हणजे सॉईल सरफेसच्या वरती जेही कोणते प्लांट्स असतील दे आर सेड टू बी एरियल पार्ट. आता एरियल पार्टमध्ये काय लिखतं, त्यामध्ये आपण लीव्ज कन्सिडर करू शकतो, स्टेम कन्सिडर करू शकतो, फ्रूट्स कन्सिडर करू शकतो किंवा फ्लावर कन्सिडर करू शकतो. दीज आर दी सेवरल aerial parts of plant where the transpiration occurs. So there are three main sites where actual transpiration occurs. 3 महत्त्वाच्या साईट आहे ज्या ठिकाणी ॲक्च्युअल ट्रान्सपिरेशन हे कंडक्ट किंवा कॅरी आउट होईल. दॅट इज दी फर्स्ट ऑफ ऑल इज दी क्युटिकल, अनदर वन इज दी स्टोमॅटा अँड लास्ट वन इज दी लेंटिसेल. So accordingly 3 types of transpirations are identified. That is a cuticular transpiration, then stomatal transpiration, and the last one is lenticular transpiration. So move towards our next point. So here is a diagram from the text. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ट्रान्सपिरेशन रिप्रेझेंट करणारी ही डायग्राम आहे. यामध्ये एक टिपिकल प्लांटचं स्ट्रक्चर घेतलं आहे, ज्यामधून रूट्समध्ये वॉटर एंटर होत असताना इथे शो होत आहे. मीन्स रूट टेक अप वॉटर फ्रॉम दी सॉईल, लॅटर ऑन कम टू दी स्टेम, देन veins carry water in the leaf and water evaporation. म्हणजे आता हे लीव्ज जे दाखवले आहे, ह्या लीव्जमधून वॉटरचं इव्हॅपोरेशन होताना दिसेल. ठीक आहे, म्हणजे हा एक आता पाथवे तयार झाला. सो द डायग्राम शोईंग दी टिपिकल स्ट्रक्चर ऑफ प्लांट, the plant showing the root in absorbing mechanism where the droplet or water molecule is absorbed. Later on, ascent of sap means water comes into the stem, then from stem the water deposit into the leaves where the photosynthesis occurs. Due to the photosynthesis, the sugar is produced. Out of 100% of water, only 5% of water is utilized for the photosynthesis, and remaining 95% of water becomes evaporate through the leaves. So diagram showing the transpiration. The diagram you have to draw this and prepare. Then next, first part of transpiration, that is the cuticular transpiration. So what is cutin? Cuticle is the layer of waxy substance, that is cutin, present on outer surface of leaves and stem. क्युटिन काय आहे? एक वॅक्सी सबस्टन्स आहे जो आपल्याला लीफ सरफेसवर पाहायला मिळतो. सो हाऊ टू डिफाईन इट? क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. द ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ क्युटिकल, दॅट इज कॉल्ड क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. हे डेफिनेशन तुम्ही लिहू शकता किंवा याला लक्षात ठेवा. So what is cuticle? Cuticle is the layer of waxy substance that is called cutin present on the outer surface of leaves, means they are the epidermal cells, and it also found on the stem. Then cuticular transpiration occurs by simple diffusion and contributes 8 to 10% of the total transpiration. So सिम्पल डिफ्युजनद्वारे क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन हे कॅरीड आउट होईल.
आणि ह्यापैकी फक्त 8 ते 10% टोटल ट्रान्सपिरेशन जे आहे ते क्युटिकलमधून होईल. सो क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू आउट द डे अँड its rate is inversely proportional to the thickness of cuticle. थ्रू आउट दी डे म्हणजे पूर्ण दिवसभर क्युटिकलमधून किंवा क्युटिनमधून ट्रान्सपिरेशन होईल. अँड इट्स रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी थिकनेस ऑफ क्युटिकल. मीन्स आता क्युटिकलचं थिकनेस जेवढं स्ट्रॉंग होईल तितकाच ट्रान्सपिरेशनचा जो रेट आहे तो डिक्रीज होईल. सो इट्स रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी थिकनेस ऑफ क्युटिकल. म्हणजे क्युटिकलचा थिकनेस जर कमी असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इन्क्रीज होईल आणि क्युटिकलचा थिकनेस जर कमी असेल तर क्युटिन ही लेअर समजा लिप सरफेसवर याची क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर ट्रान्सपिरेशनचा रेट हा डिक्रीज होईल आणि क्युटिनचं क्वांटिटी जर लिप सरफेसवर जर कमी झाली तर ट्रान्सपिरेशन इन्क्रीज होईल. सो सेवरल डायग्राम्स दॅट रिप्रेझेंट दी क्युटिकल. व्हॉट इज क्युटिन? हिअर आर दी सेवरल photographs that represent the cuticular transpiration. हे लीफ जे आहे ते आपल्या सराउंडिंगला इझिली आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. आपल्या सराउंडिंगमध्ये खूप सारे प्लांट्स असतात. त्या प्लांटच्या समजा किंवा त्या लीफ सरफेसवर वॉटरचा ड्रॉपलेट समजा सेपरेट आउट होत असेल, तो डिस्पर्स नसेल होत, देन वी कॅन कन्सिडर दॅट द लीफ इज कवर्ड विथ अ क्युटिकल. So here is the diagram of cutin. Then move towards the next transpiration, that is called lenticular transpiration. So here is the definition. The transpiration takes place with the help of lenticel. They are called lenticular transpiration. This type of transpiration is the loss of water from plants ॲज अ व्हेपर थ्रू दी लेंटिसेल. आता लेंटिसेल काय आहे आपण नेक्स्ट डायग्राममध्ये त्याला आपण स्टडी करणार आहोत. सो लेंटिसेल्स आर टायनी मीन्स स्मॉल मायन्यूट ओपनिंग्स दॅट प्रोट्रूड फ्रॉम दी बार्क्स इन दी वुडी स्टेम्स अँड ट्विग्स ॲज वेल ॲज इन अदर प्लांट ऑर्गन्स. लेंटिसेल काय आहे? दीज आर दी स्मॉल ऑर टायनी ऑर मायन्यूट ओपनिंग्स दॅट प्रोट्रूड फ्रॉम दी बार्क्स. आता प्रोट्रूड आउट होणे म्हणजे थोडंसं सरफेसच्या वरती येणे. फ्रॉम दी बार्क्स इन दी वुडी स्टेम अँड ट्विग्स ॲज वेल ॲज इन अदर प्लांट ऑर्गन्स. डायग्राममध्ये आपण बघितलं आपल्या लक्षात येईल. सो व्हॉट इज लेंटिसेल? देन लेंटिसेल्स आर स्मॉल साइज्ड स्ट्रक्चर्स composed of loosely arranged complementary cells. आता ही टर्म जी आहे ती तुम्हाला शॉर्ट आन्सरसाठी प्रिपेअर करायची आहे. व्हॉट इज लेंटिसेल म्हटलं तर व्हॉट इज लेंटिसेल ऑर डिफाईन लेंटिसेल किंवा MCQसाठी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन तिथे प्रिपेअर होऊ शकतो. सो लेंटिसेल्स आर स्मॉल साइज्ड स्ट्रक्चर्स composed of loosely arranged complementary cells. Each lenticel is a porous tissue. Porous means perforated, ज्याला आपण सच्छिद्र म्हणतो. Porous or perforated tissue consisting of cells with large intercellular spaces in the periderm of thickened bark of woody stems and roots of dicotyledonous flowering plant. आता याला थोडंसं एक्सप्लोर करून दिलं आहे यांनी. सो ईच लेंटिसेल इज अ पोरस टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ सेल्स विथ लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे दोन सेलमध्ये स्पेस जी आहे ती थोडी जास्त असेल. इन दी पेरिडर्म ऑफ थिकंड बार्क, थिक असलेलं बार्क मीन्स आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ प्लांट ऑफ वुडी स्टेम्स अँड रूट्स ऑफ डायकोटिलिडोनस फ्लॉवरिंग प्लांट्स. सो lenticel are present in bark if old stem and pericarp of woody fruit but absent in a leaves. आता लेंटिसेल जे आहे ते प्लांटच्या ओल्ड बार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पेरिकार्प मीन्स
फ्रूटची आउटरमोस्ट लेअर, दॅट इज कॉल्ड पेरिकार्प. तसं आता फ्रूटच्या आपण 3 लेअर स्टडी करतो, इपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. सो इपिकार्पलाच आपण पेरिकार्पसुद्धा कन्सिडर करतो. पण हे लेंटिसेल जे आहे ते लीव्जमध्ये ॲबसेंट असतात. लेंटिसेल्स आर ॲबसेंट इन लीव्ज. हे थोडं महत्त्वाचं आहे, कारण लेंटिसेल आपल्याला स्टेमवर किंवा ओल्ड प्लांटच्या बार्कवर आपल्याला पाहायला मिळेल किंवा फ्रूटवरसुद्धा बघायला मिळू शकतात. पण लीव्जवर लेंटिसेल जे आहे ते ॲबसेंट असतात. सो लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन कॉन्ट्रीब्युट्स ओनली 0.1 to 1.0% ऑफ टोटल ट्रान्सपिरेशन. मीन्स व्हेरी लेस अमाऊंट ऑफ वॉटर is transpirated through the lenticel. Then next, rate of lenticular transpiration is very slow and it also occurs throughout the day. Here is the diagram showing the lenticel. लेंटिसेल बघा, एक आहे त्यामधला लेंटिक्युलर पोअर, हा इथे दाखवला आहे, हा लेंटिक्युलर पोअर आहे. अँड लूजली अरेंज्ड कॉम्प्लिमेंटरी सेल्स. मीन्स दीज आर दी लूजली अरेंज्ड कॉम्प्लिमेंटरी सेल्स. ठीक आहे, ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि लेबलिंग थोडे लक्षात ठेवायचे आहे. देन here are the several diagrams who represent the lenticel. तुम्ही याचे स्क्रीनशॉटसुद्धा ठेवू शकता. सेम डायग्राम आहे, सेम लेबलिंग्स आहे. सो here is the actual diagram or picture of lenticel. So these are the tiny or small openings on the woody bark. यामध्ये आपण हे छोटे छोटे ओपनिंग जे आहे ते स्टडी करू शकतो. दीज आर दी सेव्हरल ओपनिंग्स ऑफ लेंटिसेल. ह्या लेंटिसेलमधून फार कमी वॉटर जे आहे ते ट्रान्सपिरेट होते. ही डायग्राम तर आपल्याला काढायची नाही, पण ॲज अ स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. लेटर ऑन, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट part of leaf, that is the stomata. Majority of transpiration occurs through the stomata. So the transpiration takes place with the help of stomata is called stomatal transpiration. It is the definition. Stomata are the minute aperture, or we can call it opening, formed of two guard cells and accessory cells. स्टोमॅटा म्हटलं तर काय आहे, तो एक ओपनिंग आहे किंवा त्याला आपण मायन्यूट अपर्चर कन्सिडर करू शकतो, जो लीफ सरफेसवर असतो. स्टोमॅटा हा 2 प्रकारच्या सेलनी तयार झालेला असतो. दॅट इज दी गार्ड सेल अँड ॲसेसरी सेल. डायग्राममध्ये आपण क्लिअरली त्याला ऑब्झर्व करू. सो दे आर लोकेटेड इन दी इपिडर्मिस ऑफ यंग लीव्ज अँड स्टेम. स्टेमवर तर फार कमी स्टोमॅटाचा नंबरिंग असेल, पण लीफवर स्टोमॅटाचा नंबरिंग जो आहे थोडा जास्त असतो. आता त्याच्यामध्ये व्हॅरिनेस आहे. लीफच्या अप्पर सरफेसवर स्टोमॅटाचा नंबरिंग हा कमी असेल आणि लीफच्या लोअर इपिडर्मिसवर स्टोमॅटाचा नंबरिंग हा जास्त असेल. काय रिझन आहे त्याला आपण नंतर डिस्कस करू. सो जनरली लीव्ज शो मोर नंबर ऑफ स्टोमॅटा ऑन दी लोअर सरफेस ऑन दी बेसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा ऑन लीव्ज. लीव्ज आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. म्हणजे आता स्टोमॅटाच्या डिस्ट्रीब्युशनवर आपण त्या लीव्जला 3 पार्टमध्ये क्लासिफाय करू शकतो. पहिला त्याच्यापैकी इपिस्टोमॅटिक लीफ. इपी स्टँड्स फॉर सरफेस. सो असे प्लांट ज्यांच्या लीव्जच्या सरफेसवर म्हणजे अप्पर इपिडर्मिसवर स्टोमॅटाचा नंबरिंग हा जास्त असेल, देन दे आर सेड टू बी इपिस्टोमॅटिक लीफ. दी स्टोमॅटा आर फाउंड ओनली ऑन दी अप्पर सरफेस ऑफ लीफ. फॉर एक्झाम्पल वॉटर लिली. वॉटर लिली ह्या प्लांटमध्ये आपल्याला
त्या लिव्सच्या अप्पर सरफेसवर स्टोमॅटाचा नंबरिंग हा जास्त असेल. लोअर इपिडर्मिसवर सुद्धा जास्त असतो, पण त्यांनी थोडं स्पेसिफिक म्हटलं आहे, ओनली ऑन दी अप्पर सरफेस म्हटलं आहे, पण लोअर सरफेसवर सुद्धा स्टोमॅटा प्रेझेंट असतात. सो एक्झाम्पल आहे अ water lily. The leaves of such plants are found floating on water surface. These leaves are termed as epistomatic. Then याला समजा आता वन वर्ड किंवा वन सेंटेन्स आन्सरमध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण त्याला अशा पद्धतीने स्टडी करू शकतो. इपिस्टोमॅटिक लीफ मीन्स ऑन स्टोमॅटा प्रेझेंट ऑन अप्पर इपिडर्मिस ओनली. ठीक आहे. एक्झाम्पल आहे हायड्रोफाईट्स. हायड्रोफाईट म्हणजे असे प्लांट जे कम्प्लिटली वॉटरमध्ये सर्वाईव्ह करतात. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे लोटस आणि वॉटर लिली. हे झालं पहिलं, मीन्स इपिस्टोमॅटिक लीफ. अनदर मीन्स दी हायपोस्टोमॅटिक लीफ. हायपो मीन्स बिलो. सच लीव्स इन विच स्टोमॅटा आर रेस्ट्रिक्टेड टू लोअर सरफेस ओनली आर कॉल्ड हायपोस्टोमॅटिक लीफ. म्हणजे आता असे प्लांट ज्यांच्या लीफच्या लोअर सरफेसवर स्टोमॅटाचा नंबरिंग हा जास्त असेल ॲज कम्पेअर टू upper epidermis, then such type of leaf is called hypostomatic leaf. वन वर्ड किंवा वन सेंटेन्समध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. ऑन लोअर इपिडर्मिस एक्झाम्पल आहे झिरोफाईट्स मीन्स नेरियम. झिरोफाईट म्हणजे असे प्लांट जे एक्स्ट्रीमिटीमध्ये सर्वाईव्ह करतात, जे जिथे खूप कमी वॉटर प्रेझेंट असतं, मीन्स दे आर दी झिरोफाईट्स. एक्झाम्पल घेतलं नेरियम. देन ॲम्फिस्टोमॅटिक लीफ. ॲम्फी मीन्स बोथ. आता प्लांटच्या दोन्ही सरफेसवर जर स्टोमॅटा प्रेझेंट असेल देन इट इज सेड टू बी ॲम्फिस्टोमॅटिक लीफ. द स्टोमॅटा ऑकर ऑन बोथ द सरफेस ऑफ लीफ, दॅट इज कॉल्ड ॲम्फिस्टोमॅटिक लीफ. फॉर एक्झाम्पल ग्रास. ग्रासेसमध्ये स्टोमॅटा जो आहे तो दोन्हीही सरफेसवर म्हणजे अप्पर आणि लोअर इपिडर्मिसवर प्रेझेंट असतो. दॅट इज दी ॲम्फिस्टोमॅटिक लीफ. देन स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन ऑकर्स ओनली ड्युरिंग डे टाईम. एक्सेप्शन आहे डेझर्ट प्लांटमध्ये, म्हणजे असे प्लांट जे वाळवंटामध्ये असतात. स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन ऑकर्स ओनली ड्युरिंग डे टाईम अँड मेजॉरिटी ऑफ दिस ट्रान्सपिरेशन मीन्स दॅट इज 90 to 93% of total transpiration occurs through the stomata and that too during the daytime. म्हणजे मेजॉरिटी जी आहे ट्रान्सपिरेशनची मेजॉरिटी जी आहे ती स्टोमॅटामधून होईल. मीन्स 90 to 93% ऑफ वॉटर इज ट्रान्सपिरेटेड थ्रू दी स्टोमॅटा. सो दोन टर्मिनॉलॉजी दिल्या इथे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. द नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया ऑफ लीफ इज कॉल्ड स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी अँड द कोरिलेशन बिटवीन द नंबर ऑफ स्टोमॅटा अँड नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स पर युनिट एरिया इज कॉल्ड स्टोमॅटल इंडेक्स. ह्या दोन टर्म्स तुम्हाला थोड्या लक्षात ठेवायचे. पहिला आहे द नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया ऑफ लीफ इज कॉल्ड स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आता लीफला समजा आपण ग्राफ पेपरवर प्लॉट जर केलं, एखाद्या प्लांट लीफला आपण ग्राफ पेपरवर समजा आपण प्लॉट केलं, तर त्याच्या पर युनिट एरियामध्ये किती स्टोमॅटा प्रेझेंट आहे त्याला आपण म्हटलं आहे स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. देन द कोरिलेशन बिटवीन द नंबर ऑफ स्टोमॅटा अँड द नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स per unit area is called stomatal index. The correlation between the number of stomata and number of epidermal cells per unit area means एखाद्या प्लांट लीफला आपण ग्राफ पेपरवर समजा प्लॉट केलं, तर दोघांमधला कोरिलेशन कोणत्या दोघांमधला, एक असेल नंबर ऑफ स्टोमॅटा अँड दी नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स. ठीक आहे. या दोघांचा कोरिलेशन पण अकॉर्डिंग टू दी पर युनिट एरिया, दिस इज कॉल्ड स्टोमॅटल इंडेक्स. दोन टर्म्स लक्षात ठेवायच्या. सो दिस वन इज दी
ट्रान्सपिरेशन. इथपर्यंतचा पोर्शन तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. थँक्यू.